हॅलो. तुम्ही हे गाणं ऐकलंय का? किंवा अशी गाणी ऐकली आहेत का की ज्याच्यात एक शब्द ठराविक असेल? उदाहरणार्थ, अंगणी माझ्या मनाचे मोर नाचू लागले, किंवा ओ मारा हिवडा में नाचे मोर थैया थैया, किंवा आणखीन अशी बरीच गाणी आहेत. आता डायरेक्ट हिंट देऊ? नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. एक्झॅक्टली. तुम्ही जो अंदाज बांधलाय तो अगदी परफेक्ट आहे. खरं तर मला मोर हा पक्षी प्रचंड आवडतो. म्हणजे मी कधी कधी स्वतःच असा जोक मारता मारता म्हणते की मोर इज मोर दॅन मोर. पण जोक सपाट, मोर हा पक्षी खरंच खूप उत्तम आहे. म्हणजे त्याला बघितलं की मन, डोळे अगदी छान प्रसन्न वाटतात. त्याचा तो पिसारा, त्याची ती डौलदार चाल, किंवा त्याचं ते दिसणं, सुंदर रूप, या सगळ्या गोष्टी अक्षरशः मनमोहित करणारे आहेत. हो की नाही? म्हणजे ते उगाच नाही म्हटलंय, आत्ता तुझी पाळी वीज देते टाळी, आत्ता तुझी पाळी वीज देते टाळी, फुलं पिसारा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. आणि पुढे, पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे, पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे, आत्ता तुझी पाळी वीज देते टाळी, आत्ता तुझी पाळी वीज देते टाळी, फुलं पिसारा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. तर हे गाणं मला लहानपणापासून खूप आवडतं. आणि ॲक्च्युली नुसतं गाणंच नाही, तर ह्यातला जो मोर आहे ना तो खूप आवडतो. मला आठवत आहे, मी 8वीत का 10वीत असताना मला संस्कृत विषय होता, आणि त्या संस्कृत विषयात मोरावरती निबंध लिहायचा होता. तर तेव्हा आम्हाला इतकं सोपं आणि छान सांगितलं होतं की मोराला मयूर म्हणतात. त्याचा आवाज जो असतो मी, त्या टाईप मला नीट काढता येत नाही, पण त्या टाईप. तर त्याला केका म्हणतात. मग मी लिहिलं की मयूरस्य एताः केकाः प्रसिद्धः, मयूरस्य मम अतीव प्रिय खगः अस्ति. त्याच्यावरती मला त्या निबंधाला आय थिंक 2 का 3 मार्क होते. 3 पैकी 3 मिळाले होते. आणि संस्कृतमध्ये मला बहुतेक 80 पैकी 80 मिळाले आहेत. मला आठवत नाही आहे एक्झॅक्टली, पण तरी बट मुद्दा मोराचा आहे. तर मोर हा इतका सुंदर डौलदार पक्षी आहे ना. आमच्या इथे कोल्हापुरात मोराची बाग आहे, आणि तिकडे मी एकदा पिसारा फुलवलेला मोर बघितला, आणि माझी नजर तिथनं हटता हटेना. माहिती आहे किती वेळ माझी नजर हटता हटेना. मी नुसती अशी बघत होते. माझ्या DSLR मध्ये कितीतरी पिसारा फुलवलेले मोर आहेत. हा, पण इतका जवळनं असं कधीच दिसला नाही. हे मला फार वाईट वाटतं. आणि आमच्या विद्यापीठात, कोल्हापुरातल्या विद्यापीठात, शिवाजी विद्यापीठात रस्त्यावरनं असे मोर येता जाता दिसतात. म्हणजे तुम्ही कधी गाडी घेऊन गेलात आणि अचानक तुम्हाला मोर किंवा लांडोर क्रॉस होते. पण लांडोरपेक्षा मोराला बघण्यात जी मजा आहे ना, मी तर काय काय वेळेला काय केलं माहिती आहे, अक्षरशः मोर ज्या ज्या ठिकाणी मला माहिती आहेत की इथं दिसतात, मी गाडी बाहेर लावली आणि हळू दबक्या पावलांनी आज चालत चालत गेली. जराशी चाहूल लागली की ते मोर उडून जातात. कितीतरी वेळा गाडीतनं किंवा गाडीवरून चाललेली असते आणि रस्त्याच्या समोरनं मोर गेला, मग मी हळूच गाडीचं स्पीड कमी करते, हळूच किल्ली बंद करते आणि मोराचा फोटो काढते. परवा तर अगदी माझ्या एवढ्या जवळनं मोर गेलाय, एवढ्या, आणि मी गाडीची पटकन किल्ली बंद करून गाडी बंद केली आणि पटकन फोटो काढला. पिसारा फुलवलेला नव्हता, पण त्याची ती अशी झुपकेदार मस्तच्या मस्त ती शेपूट आणि त्याचा तो पिसारा बघून मला तिकडनं गाडी घेऊन घरी जायची इच्छाच होईना. आणि तो फोटो काढून मी जेव्हा आईला दाखवला ना, आई पण माझी खूप खुश झाली, बाबाही खूप खुश झाले. मोर हा मुळात असा पक्षी आहे ना की ज्या पक्षामुळे अत्यंत आनंदच पसरतो सगळीकडे. त्यामुळे आपण एखाद्या कुठल्या तरी छान गोष्टीला उपमा देताना मोरासारखी डौलदार चाल, किंवा अगदी छान असं ते रूप म्हणतो ना मोरासारखं, ते तेवढ्यासाठी. आणि असं म्हणतात की श्रीकृष्णाच्या डोक्यावर सुद्धा मोरपंख असतं, बरोबर? माझ्याकडे घरी मोरपीस खूप आहेत.
खूप मोरपिस आहेत माझ्याकडे. तो रंग तर किती छान असतो त्याच्या मोरपिसाऱ्याचा, असा मस्तपैकी मोरपंखी रंग, त्याचा तो निळा रंग, हिरवी मान, अशा पद्धतीने त्याचा जो असं ते असं असं करत तो छान चालत असतो. वाह! त्याचं वर्णन करावं तितकं कमी आहे. आणि मी रोज ठराविक वेळेला जेव्हा विद्यापीठात जाते, त्यावेळेला मला मोर दिसतो आणि मी किंबहुना कधी-कधी सकाळी लवकर उठून तेवढ्यासाठी विद्यापीठात सकाळी मोर बघायला गेले. एक वेळ बाकीचे कुठलेही पक्षी नाही दिसले तरी चालते. पण दिवसातनं एकदा मोर तरी दिसावा अशी फार इच्छा असते आणि मोर दिसतो विद्यापीठात. त्यामुळे मला त्या गोष्टीचा खूप आनंद आहे. आणि अर्थात मयूरस्य मम अतीव खगः सॉरी मयूरस्य मम अतीव प्रिय खग अस्ति. बरोबर. आणि मयूरस्य केकः प्रसिद्धः. बरोबर आहे. त्याचं ते ओरडणं किंवा त्याचं ते आपण काय म्हणतो आवाज देणं, ते खूप प्रसिद्ध आहे आणि खूप छान आहे. त्याच्यामुळे तो इतर मोरांना बोलवतो. मोर फार उंच उडत नाहीत, पण जेवढे उडतात तेवढे उडतानाही ते सगळा तो पिसाऱ्याचा पसारा घेऊन उडणं म्हणजे बघा ना किती कष्टाचं काम आहे. पण खरंच मला मोराविषयी प्रचंड आस्था वाटते आणि असं वाटतं की आपणही मोर असतो तर काय काय मजा केली असती. आपल्यालाही बघून लोक म्हटले असते, अरे काय सुंदर पक्षी आहे हा, आणि आपलंही मोरपीस पडलेलं उचलून कोणीतरी घरी आणलं असतं, हो की नाही. अशा फॅन्टसीजमध्ये जगायला कोणाला आवडत नाही. पण एनिवेज, सो मी तरी रोज माझ्या विद्यापीठात मोर बघते. तुम्ही बघता का? किंवा तुमच्या अवतीभोवती असे कुठले पक्षी आहेत का की जे तुम्हाला ठराविक वेळेला आणि ठराविक ठिकाणी दिसतात? आणि मोर दिसत असेल तर मला नक्की सांगा, कारण या विषयावरती आपलं खूप बोलणं होणार आहे नंतर. म्हणजे आपली चर्चा होऊ शकते. मोर आवडत असेल तर आपण त्यावर तासनतास बडबडू शकतो. बरोबर? ठीक आहे. मी आजच्या त्या मोराच्या दिसण्याच्या किंवा एकंदरीत सगळ्या त्या ह्याच्यात रममाण व्हायचं ठरवलेलं आहे. बघा, तुम्हीही विचार करा किंवा एक छान असा मस्तपैकी मोर पिसारा आठवा डोळ्यासमोर, छान डोळे मिटा आणि विचार करा की आपणही मोर असतो तर. ओके. सो मी जाते माझ्या लॅपटॉपवर मी माझ्या DSLR मध्ये काढलेले मोराचे फोटो बघायला. तुम्ही पण मला गमती जमती सांगायला विसरू नका. ओके. सो भेटू. आणि हो, शेवटी जाता जाता, काळा काळा कापूस पिंजला रे, ढगांशी वारा झुंजला रे, आता तुझी पाळी वीज देते टाळी, आता तुझी पाळी वीज देते टाळी, फुलो पिसारा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच.